65वी राष्ट्रीय शालेय टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन सीबीएस, ईबीएस, डब्ल्यूएस, स्कूल गेम ऑफ इंडिया आणि किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल नाशिक जिल्हा रस्सीखेच असोसिएशन यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। फायनल स्पर्धेचे वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, नगरसेविका संगीता गायकवाड, विजय बाविस्कर, योगेश शर्मा, संजय निकम, संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही फायनल स्पर्धा पार पडली। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच मान्यवरांनी खेळाडूंच्या भेटीगाठी घेत त्यांना शुभेच्छा दिल्या। दिनांक 24 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडल्या। 24 तारखेला या स्पर्धेचं आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यानंतर 25 आणि 26 तारखेला सेमीफायनल स्पर्धा घेण्यात आल्या आणि 27 तारखेला फायनल स्पर्धा घेण्यात आली। मुलांमध्ये यावेळी पंजाब विरुद्ध कर्नाटक, गुजरात विरुद्ध पंजाब तसेच कर्नाटक विरुद्ध पंजाब असे संघ मैदानावर उतरले होते आणि मुलींमध्ये गुजरात विरुद्ध पंजाब, केरला विरुद्ध पंजाब तसेच दिल्ली विरुद्ध पंजाब असे संघ मैदानात उतरले होते। यावेळी प्रमुख मान्यवर रवींद्र नाईक व संगीता गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केले। Time for your prize distribution ceremony. First of all, I would like to congratulate all of you who had participated in this school national championship, which is tug of war. On behalf of Maharashtra Government's Sports Department, as well as from my Nashikites, all Nashik sports lovers, you all are welcome, as well as very heartiest congratulations to all of you. It's very nice sport or game to watch also, and to play it's very difficult, which actually Sangeeta ma'am just told you. So it's nice, and all are actually welcome in the holy and temple city, as well as a great city, our Nashik. It's now our 150th year of celebration of Nashik. So congratulate to all of you. We already, you might be knowing, your coaches, managers might be knowing that Maharashtra is regularly organizing school nationals after Delhi. And secondly, its greatest congratulations to Guwahati, Assam, which organized Khelo India, that is third Khelo India nationals in Guwahati. And you might be knowing that Maharashtra is the general champion who secured 227 medals. So we Maharashtrian or all who are here, we are always ready to welcome you all. Maybe a next competition, just I talked to Mr. Next competition will be organized on behalf of Maharashtra Government Sports Department and with the help of किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल. सो खेळाडू जे पूर्ण आपल्या भारतभरातून इथे आलेले आहेत. खरं तर आमचा तोच विषय झाला की रस्सीखेच ही स्पर्धा आपण अगदी किरकोळ समजत होतो की हे लहान मुलांचं काम आहे वगैरे, पण आता जेव्हा आम्ही प्रत्यक्ष ही स्पर्धा बघितली तेव्हा खरोखरच आमच्या अंगावर काटा आला की या स्पर्धेमध्ये किती ताकद लावावी लागते. आणि मी खरोखर किशोर सूर्यवंशी स्कूलचे आभार मानते, मला इतक्या चांगल्या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं आणि मला हा सोहळा बघण्याचा योग आला. आणि सर्व खेळाडूंना, विजेते खेळाडूंना सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या या गणतंत्र दिवसाच्याही आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। या फायनल स्पर्धामध्ये पंजाब व दमण यांनी बाजी मारली। विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले। या प्रसंगी मान्यवर, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी, खेळाडू, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।